अंबरनाथमधल्या सरकारी रुग्णालयाचे अॅम्ब्युलन्स मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात व्यस्त असल्यानं एका महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय। पाहूयात हा रिपोर्ट। रुग्णालयाची अॅम्ब्युलन्स एकनाथ शिंदेंच्या ताफ्यामध्ये व्यस्त असल्यामुळे अंबरनाथमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय। या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांनी चौकशीचे आदेशही दिले, तर विरोधकांनी यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। माहितीनुसार अंबरनाथमध्ये एका महिलेला हृदयविकाराचा झटका आला। त्यांना अंबरनाथच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेलं गेलं। परिस्थिती गंभीर असल्यामुळे मध्यवर्ती रुग्णालयामध्ये नेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला। मात्र त्याच वेळी रुग्णालयाची अॅम्ब्युलन्स ही एकनाथ शिंदेंच्या वाहन ताफ्यामध्ये होती। धर्मवीर आनंद दिघेंच्या नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी शिंदे अंबरनाथमध्ये आले होते, म्हणून संबंधित महिलेला वेळेत अॅम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप सामनामधून करण्यात आलाय। मात्र हे सगळे आरोप शिंदेंच्या शिवसेनेनं फेटाळून लावले। याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत। एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी मधल्या काळामध्ये एक ॲम्ब्युलन्सचं टेंडर काढलं होतं। विसरलात तुम्ही? किती कोटीचं होतं हा आकडा सुद्धा विसरला। 800 कोटीचं टेंडर ॲम्ब्युलन्ससाठी काढलं होतं। मग त्यातली एखादी ॲम्ब्युलन्स आपल्या वडिलांसाठी तरी का पाठवली नाही? जनतेसाठी ते ॲम्ब्युलन्स आहेत। आधी तुटवडा आहे। एकतर या 800 कोटीचे ॲम्ब्युलन्स अद्याप रस्त्यावरती आलेले नाहीत, पैसे हजम झाले। 108 नंबर करेक्ट ना? आणि गरिबांना अशा प्रकारे ठार मारायचं, जिल्हा रुग्णालयातली यंत्रणा वापरायची। तुम्ही इतक्या 800 कोटीचे ॲम्ब्युलन्स विकत घेतल्यात ना, मग त्यातली तुमच्या ताफ्यात ठेवा ना एखादी ॲम्ब्युलन्स। आणि असं काय धाड भरली आहे या लोकांना ताफ्यामध्ये ॲम्ब्युलन्स ठेवायला? राष्ट्रपतींना ठेवली जाते मला माहिती आहे, प्रधानमंत्र्यांना ठेवली जाते। हे कोण आहेत? माझ्या माहितीनुसार जो प्रोटोकॉल आहे सुरक्षा व्यवस्थेचा, त्याच्यामध्ये राष्ट्रपती जेव्हा परराष्ट्रातले जे प्रमुख येतात त्यांच्यासाठी, देशाच्या प्रधानमंत्र्यासाठी, उपराष्ट्रपतीसाठी ॲम्ब्युलन्स त्यांच्या ताफ्यात ठेवली जाते। पण हे राष्ट्रपतीच्याही वर झालेत सगळे, किंवा मोदींच्याही वर झालेत। त्यातून त्यांच्या ताफ्यात आहे ना, मग माझ्या ताफ्यात का नाही? फडणवीसच्या ताफ्यात 2 ॲम्ब्युलन्स आहेत, मग माझ्या ताफ्यात 4 ॲम्ब्युलन्स पाहिजे। अशी ही प्रोटोकॉलची स्पर्धा आपल्या राज्यात सुरू झालेली आहे। त्याच्यातून ही निरपराधांचे बळी गेलेले आहेत। जो एकनाथ शिंदे लाखो रुग्णांचा तारणहार आहे, महाराष्ट्रात आपण पाहताय की जे त्यांच्या ताफ्यामध्ये असणारे गाड्या, रस्त्यात जर एखादा ॲक्सिडेंट झाला असेल तर स्वतः उतरून रुग्णांची सेवा करणारा माणूस आहे। त्यांच्या संदर्भात अशा पद्धतीने खोटं बोलण्याची धारिष्ट जे संजय राऊत जे करतायत ते रुग्णच त्यांना उत्तर देतील। मृत महिलेच्या नातलगांनी मात्र रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्यामुळेच मृत्यू झाल्याची माहिती दिली, तर दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळून लावले। रुग्णालयामध्ये पोहोचण्याच्या 15 मिनिटांनंतरच रुग्णाचा मृत्यू झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केलाय। दरम्यान स्वतः एकनाथ शिंदेंनी यावर प्रतिक्रियेस नकार दिला कि अगर इतने बड़े 6 हॉस्पिटल में MP MLA आ रहे, सही बात है, कुछ उद्घाटन हो रहा है, अच्छी बात है, एक जान से बड़ी है, एक जान से बड़ा कुछ है। वो इतने बड़े हॉस्पिटल में एक एम्बुलेंस लेना कंपलसरी होता है। कि जो 4 हॉस्पिटल में पहली बार नहीं हो रहा है, ये बहुत बार हो चुका है। एक जान चला गया, फिर भी अगर इसको नहीं सुधारेंगे तो कितना जान जाएगा पहली बार। अभी जो जान चला गया इसके ऊपर जिम्मेदारी कौन होगी? 4 हॉस्पिटल के जो भी 4 हॉस्पिटल के जो एडमिनिस्ट्रेटर सब वही होंगे। और मैं रिक्वेस्ट करता हूँ कि इनके खिलाफ FIR रजिस्टर्ड हो। नाही, भ्रष्टाचाराचा कळस मागच्या 2.5 वर्षामध्ये आणि आत्ता प्रचंड झालेला हे आपण अनुभवतोय। म्हणजे प्रत्येक गोष्टीत शक्तीपीठचा रस्ता असू दे किंवा ॲम्ब्युलन्स खरेदी असू दे, औषध खरेदी असू दे, सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहे। मुंबईमध्ये SRAचे प्रोजेक्ट एकाच माणसाला देण्याचा उद्योग असू दे, एकूणच महाराष्ट्र विकायचं काम हे सरकार करते। शिंदेंच्या शिवसेनेनं आरोप फेटाळले असले तरी या सगळ्या प्रकरणाची ठाणे जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.